नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता मी जातो आहे मळ्यात आहे, म्हशीक हाणूक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमचं मळो आणि मी म्हशीक घेऊन येतलं आहे मळ्यातनं. तर तुमका मी दाखवत आहे. तर चला मग आपण जाऊया आता मळ्यात. मित्र हा बघा, एका मालवणीमध्ये उडिया म्हणतात. ह्याच्या आतमध्ये भाताचा दिवाळीत आम्ही भात कापताव ना, त्याचा असा उडिया घालून ठेवता. आणि त्यामुळे आमका जसं टाईम भेटता तसं आम्ही त्या झोडताला. त्या एका उडिया म्हणतात. हे बघा इकडे इकडे शेणी घातलेली आहेत. जा शेण असतं ना त्याची शेणी घालतात. व पावसाळ्यात ते शेणी आम्ही चुलीक लावताला. हे बघा, हे शेणी असत इकडे घातलेली आहे. ही पण एक कोकणातील चांगली कला जी आपली कोकणी माणूस जोपासतात. हे बघा, ही परशाकाची ढोरा असत. पाडवा आता आपण येऊन पोचला. हे आमचं मळं हा. हे बघा, हिरवं हिरवं गार हा. हे बघा, आता दुपार असल्यामुळे मळ्यात कोण नाही आमच्या. मित्रांनो, तुमका जो आवाज येता ना, तो मळ्यात हे गाणी लावलेली आहे चार्जिंगच्या बॅटरीवरती. त्याचं कारण असं की ह्या ठिकाणी चवळी वगैरे केलेली आहे, भैमुख वगैरे. आणि जे वानर असतात ते येऊन खाऊ नये म्हणून ही गाणी लावलेली आहे. बघा, ही आयडिया सगळी आमच्या वाडीतले दाजी फाटकर यांची हा. हे बघा, इकडे स्पीकर लावलेली आहे त्यांनी. या गाण्याच्या आवाजाने म्हणजे वानर वगैरे जे पक्षी वगैरे आहोत तिकडे येत नाही. हे बघा, स्पीकर लावलेलो हा. आणि हे बघा, या ठिकाणी चवळ्याची लागवड केलेली आहे. चवळी हा, भैमुग हा. आणि या ठिकाणी साड्या वगैरे लावून म्हणजे गुरं म्हणा किंवा अजून जे प्राणी आहेत जे नुकसान करू शकतील तर होऊ नये म्हणून लावलेला. ही मालवणी माणसाची आयडिया. आणि ही मालवणी माणसाकच सुचा शकता, बाकी कोणाक ह्या सुचाचा नाही. तसा या सुचला दाजी भाटकर यांका. आणि दाजी भाटकर यांनी केल्यानी या. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाजी भाटकर कोणते बघितलं असाल. परत मी पुढच्या व्हिडिओ पण तुमका दाजी भाटकर म्हणजे कोणते दाखवीन. आणि ह्यो पूर्ण आमचं मळं हा. ह्यो जो समोर डोंगर दिसता ना, ह्याच्या मागच्या साईडला कोळी म्हणून गाव हा. बघा, ह्या समोरच्या डोंगराच्या पाठी आडवली गाव हा. आणि ह्या जो डोंगर जो हा त्या साईडला डायरेक्ट म्हणजे पडेकाप वगैरे असा. आणि आपला आचरा ह्या साईडला. हे बघा, आता दुपारचा मळ्यात कोण नाही. हे बघा, या ठिकाणी शेती उन्हाळी आणि पावसाळी पण शेती केली जाता. हे बघा, आता सध्या म्हणजे मुंबईत लोक जातात त्याच्यामुळे आता काय जमिनी पडत चालले आहेत. मित्रांनो, ह्या ठिकाणी पावसाळ्यात पूर्ण पाणी असता. आपल्या मागच्या वेळेस तुम्ही बघितला असाच. हा बघा, गुरांच्या पाण्यासाठी एक त्याचा छोटीशा तळी टाईप हा. ते का आम्ही ढुकम अशी म्हणता. हे बघा, ह्या पाणी गोडा म्हणजे गुरांका वगैरे या ठिकाणी बसाक पाणी आहे किंवा पाणी पिऊसाठी आहे. हे बघा, ह्या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत पाणी पूर्ण आटला. कारण ह्या पाण्यात हे नाही झोरो असं नाही, कारण ह्या साठलेला पाणी आहे. कारण जशी भरती येतात तसं पाणी वरती येतं. हे बघा, आपली म्हस खयाती मी बघतोय आणि ती का घेऊन जाते घरात. कारण ऊन तर भरपूरच हा. आपल्याक जर एवढं त्रास होता उन्हाचो तर गुरांका पण तेवढं होतच असतात. बघा, तापली म्हसा.
ठीक आहे खुंटीक बांधलेला ठीक आहे दोरीच्या साह्याने बांधलेला होता. चल ठीक आहे आपण घराकडे जाऊन पाणी देणार आहोत. तिकडे दायाच्या डायन सायन बांधलं आहे. आता दोरी सोडून टाकतोय. हे तुझा वासरू हा तिका पाणी देऊचा तर बाटल्यान देत त्याले बाटले तर तिका पाणी दिलंय. एक कशीच्या अंगार होतले जरा तिका थंड केलंय. व्हिडिओ हेच संपवत आहे. संध्याकाळी स्वरूप येणार झाडं तोडू त्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.